महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आपल्या सर्वांकडून श्रद्धांजली वाहण्याची एक संधी असेल. ट्राय करून बघू. संध्याकाळचे 6 वाजलेत तरी घरच्यांनी म्हणले की शेतातलं काम कर बाबा, जाऊन करून घेऊ तर शेतातलं काम. नाईला जाय करू वाटत नाही पण करावं लागते. चला तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण पावभाजी खाण्यासाठी जाणार आहोत, कारण आता आपलं मतलब ब्रेक झालंय आणि आता प्रॅक्टिकल पण आहे. तर आता आपण खाऊन घेऊ मित्रांनो. चला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आपल्या सर्वांकडून श्रद्धांजली वाहण्याची एक संधी असेल. तर मित्रांनो, आता आपण आलो पावभाजी खाण्यासाठी. चिल्ला क्यों रहा है? रोह्याला घेऊन आलो. रोहित भाऊ, चला रोहित भाऊ गाडी लावून या. तर रोहित भाऊ आपली गाडी पार्किंग करल्यात. आता रोहित भाऊ गाडी पार्किंग करून घ्या छान पद्धतीनं. आपण चालू केला का आता पण आम्ही तुमचीच पावभाजी खातो बरं का पलीकडे. आता आपला राईस बनण्यासाठी प्रोसेस चालू झालेली आहे त्यांची. तर मित्रांनो, आमच्या आता राईस आलेला आहे. इथं राईस खाऊन घेऊ. रोहित भाऊ, भूक लागली का तुम्हाला? नंबर 1 भूक लागली. आपण ट्राय करून बघू. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. 120. ओके, चांगले बनवतो बरं का, एकदम भारी. ते व्हिडिओ चालू केला युट्यूबला टाकायला. हा, ते म्हणून ते व्हिडिओ करायला. 120 ना? ओके. चला रोहित भाऊ, आता आपलं नाश्ता करून झाले. आता आपण थेट कॉलेजला जाऊ आणि काय करू? प्रॅक्टिकल करू. चल भाऊ. ओके ओके भाऊ. तर मित्रांनो, आता आपण थेट कॉलेजमधून लेट शेतामध्ये आलो. लेट म्हणजे जवळपास आता संध्याकाळचे 6 वाजलेत तरी घरच्यांनी म्हणले की शेतातलं काम कर बाबा, जाऊन करून घेऊ तर शेतातलं काम. नाईला जाय करू वाटत नाही पण करावं लागते. चला करून घेऊ. आता गाडीवर आलो मी, तर थोडं इथलं काम आहे आपल्याला करून घ्यायचं ते काम. तुम्हाला तुमच्या घरचे असं जबरदस्ती काम लावतात का सांगा बरं, कमेंट मध्ये सांगून टाका. कारण आम्हाला तर लई लावतात, खूपच काम लावतात आम्हाला शेतामध्ये. तुम्हाला लावतात का सांगून टाका. तर मित्रांनो, हे आहे आमच्या शेतातली गुळी. हे जे आहे ते तुरीची गुळी आहे. याच्यामध्ये जास्त काड्या वगैरे असतात. आणि हे जे आहे ते आपले जे जनावर जे आपण पाळतो, शेतकरी, एक साधा शेतकरी जे जनावर वगैरे पाळतो त्याला हे खाता येत नाही काड्या. त्याच्यामुळे जे आहे याच्यामधलं जे सॉफ्ट पोर्शन असतो, ज्याला आपण मऊ पण म्हणू शकतो, ते मोस्टली करतात जनावरांना देण्यासाठी. तर आता आपल्याला हेच ना घरी ठेवायचं आहे, म्हणजे थोडक्यात घेऊन जायचं म्हणा की. आपण बघू शकता याच्यामध्ये किती जास्त काड्या दिसत आहेत. तर हे आपल्याला सेपरेट करायचं आहे, नंतर घेऊन जायचं आहे. उद्या ट्रॅक्टर येणार आहे, तर त्यामध्ये हा घेऊन जाण्यात येईल. तर साधारण शेतकऱ्यांना हे सर्व काम करावंच लागते. मला काही जण म्हणतात की तू फक्त व्हिडिओ पुरतं शेतात काम करतो काय. तर माझं एवढंच म्हणणं आहे, व्हिडिओच्या नावाखाली काम तर करतो ना, कसं पण असो.
माझ्यानं पॉसिबल आहे किंवा शक्य जेवढं आहे तेवढं काम तर मी करतोच. कारण मला मॉर्निंगमध्ये कॉलेजला वगैरे जावं लागतंय, पुन्हा संध्याकाळी आणखी माझं हॉस्पिटलचं पण काम असतंय. त्याच्यामध्ये जो वेळ मिळतो त्याच्यामध्ये मी व्हिडिओ पण करतो, शेतातले कामं पण करतो. त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये काम वगैरे दाखवत असतो. तर ते काही जणांना वाटतं की व्हिडिओ पुरतं काम करतोय. वाटू द्या, कोणाच्या काही बोलण्यानं किंवा वाटण्यानं आपल्याला फरक पडायला नको आहे. इथंच नाही, कोणते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे आपले घडामोडी असतात त्याच्यामध्ये पण कोणाच्या बोलण्याचा आपल्याला फरक पडला नाही पाहिजे. तर मित्रांनो, बघू शकता मी आता एवढी जी गुळी आहे ती सेपरेट करून ठेवले. बाकीचे हे जे आहे ते उद्या ट्रॅक्टर येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला घेऊन जायचं गावाकडे. कारण आपल्या इथे जनावर पण आहेतच, म्हैस आहे, गाय आहे. तर मागे पण दाखवलं असेल तरी तुम्हाला दाखवतो. हे जे आहे आमची तूर वगैरे काढून घेतलेली आहे. आता हे जी गुळी आहे आपल्या तुरीचंच आहे. आणि इथे जे आपली गाडी आहे, आता आपण गावाकडे जायचं आहे आपल्याला. तर आमच्या शेजारी द्राक्षाची बाग पण आहे, ते नंतरच्या कोणत्या तरी व्हिडिओमध्ये कव्हर करून तुम्हाला दाखवून देतो. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आहे. बाकीचे रेग्युलर ब्लॉग्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून घ्या, शेअर करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या.